नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्याआधी राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या 2 घडामोडी समोर येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक झाली आहे. पुण्यात साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर काका पुतण्याची ही बैठक झाली. शरद पवारांच्या दालनात दोन्ही नेत्यांची ही बैठक झाल्याचं कळत आहे. आपण ही 2 महत्त्वाची दृश्य, 2 महत्त्वाच्या घडामोडी सध्याच्या पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा यामुळे आशा पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. दुसरीकडे आज पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एक वेगळी बैठक झाल्यामुळे त्यामध्ये ते दोघं एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पुण्यात पवार दादांची बैठक. पुण्यात शरद पवार आणि अजितदादांची एकत्रित बैठक. शरद पवारांच्या केबिनमध्ये अजित पवार आणि 2 अधिकाऱ्यांची पवारांसोबत चर्चा. आधी पवार केबिनमध्ये पोहोचले, त्या पाठोपाठ अजित पवार आणि दोन्ही अधिकारी केबिनमध्ये आले. बैठक नेमकी कशा संदर्भात होती हे समजू शकलेलं नाही. याआधी कृषी क्षेत्रातील AI वापराबाबत बैठक पार पडली. या बैठकीला पवार, अजित पवार यांच्यासोबतच कोकाटेही उपस्थित होते. तसंच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची संचालक मंडळीही उपस्थित होती. या बैठकीनंतर पवार दादा आणि 2 अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली. पवारांच्या केबिनमध्ये 15 ते 20 मिनिटं स्वतंत्र बैठक सुरू होती. 15 दिवसात चौथ्यांदा भेट. गेल्या 15 दिवसात चौथ्यांदा शरद पवार आणि अजित पवार एकत्रित. पुण्यात साखर संकुलात कृषी क्षेत्रातील AIच्या वापरासंदर्भातील बैठकीनिमित्तानं दोघंही एकत्र. याआधी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीवेळी पवार दादा एकत्र. यावेळीही दादा पवार शेजारी बसले होते. दोघांमध्ये संवादही झाला. काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी अजितदादा पवारांच्या भेटीसाठी केबिनमध्ये दाखल झाले होते. जय पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यालाही दोन्ही नेते एकत्र आले होते. अजितदादा स्वतः शरद पवारांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर गेले होते.